नर्मदे हर 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 नर्मदे। आज दिनांक 10/3/2025 आम्ही आज पुन्हा दादा आणि आई यांच्याबरोबर ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं सकाळी आणि आत्ता मामलेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन इथे बसलो होतो। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हे मामलेश्वर मंदिर आहे। आम्ही आज सकाळी 5:45 वाजता दर्शन घेतलं इथलं आणि आता निघालोय। नर्मदे हर। हर हर महादेव। हर हर महादेव। नर्मदे हर। हर हर नर्मदे। हे ओंकारेश्वर येथील गजानन आश्रम आहे आणि आमची परिक्रमा पूर्ण झाली आहे आणि आता आम्ही इथे थांबलो आहोत 2 दिवसापासून। आणि माझा भाऊ आणि आई आणि वहिनी हे मला भेटण्यासाठी आलेत आणि त्यांनी सरप्राईज दिलं मला। अचानकच भेटायला आले आणि काल त्यांनी संध्याकाळी फोन केला की आम्ही इथं आलेलो आहोत म्हणून। खूप छान वाटलं, आनंद वाटला आणि त्यांना सुद्धा खूप भेटायची इच्छा झाली होती। तर तुमची मी भेट घालून देते। नर्मदे हर। हर हर नर्मदे। गजानन महाराज की जय। हे आमचे आई साहेब। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। ह्या आमच्या वहिनी गीता वहिनी। नर्मदे हर वहिनी। हे आमचे दादा साहेब, भाऊ माझा, आणि तो खूप उत्सुक झाला होता माझ्या भेटीला। तर खूप आनंद झाला त्याला आणि मला तेवढाच आनंद झाला। आणि आई सुद्धा खूप उत्सुक झाली होती मला भेटण्यासाठी। अगदी त्यांनी खूप प्लॅनिंग केलं इकडे येण्यासाठी आणि मला सरप्राईज द्यायची होती त्यांना, म्हणून त्यांनी मला न कळवता ते आलेत। पण मला थोडस नंतर हिंट लागली होती। हो। नर्मदे हर। हे परिक्रमावासी माझ्या बरोबर होते, विकास पवार। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। आता इथे सगळे परिक्रमावासीच दिसत आहेत शक्यतो जास्त। नर्मदे हर। इकडे आरती सुरू झाली आहे गजानन महाराजांची आणि हे वटवाघुळी येते ह्या तिथेच फक्त गोल गोल फिरतायत। आश्चर्य, कुठेच नाही येते, इथेच फिरतायत फक्त। गजानन महाराज की जय। गजानन महाराज की जय। इथंच या वटवाघळी किती वेळच्या गजानन महाराज जी आरती सुरू झाली त्या मंदिराच्या शिखरावरच फिरतात, गोल गोल फिरतात। आश्चर्य आश्चर्य। आणि कळसालाच ते गोल गोल फिरतायत। गोल गोल फिरतायत। बापरे, खरंच ह्या वटवाघुळी प्रदक्षिणा घालतात कळसाला आरती चालू असताना। इकडे बघा।
लोक सर्व प्रदक्षिणा अगदी पाणी कोणाच्या लक्षात येत नाही बरं का. पाहण्यासारखं कशी नाही तो. आणि हा योग आम्हाला आला हे बघण्याचा, आम्ही पण खूप नशिबान आहोत. नाही ना. जो नास्तिक आहे ना तो सुद्धा आस्तिक होईल असं पाहिलं. बघा ना किती चमत्कार आहे. चालले सगळा बघा झालं त्यांचा. चालले बघा चालले बघा. कोणीच नाही. आली असेल इकडनं. हे दीपमाळ आहे काल भैरव येथील, खूप सुंदर आहे. हे मंगलनाथ मंदिर उज्जैन इथे आलेलो आहोत आम्ही दर्शनासाठी. जय हनुमान ज्ञान गुण सागर. भोले शंकर हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आज सोनी याचा चिन्ह या उक्तीप्रमाणे माझी लहान बहीण संगीता अक्का आणि आमचे भाऊजी यांनी नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. त्याबद्दल प्रथम त्या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन. रोडी परिवारातर्फे अभिनंदन आणि आमच्यासोबत असलेल्या सर्व परिवारातर्फे त्या दोघांचं खूप अभिनंदन. वास्तविक नर्मदा परिक्रमा ही जी यात्रा समजली जाते ही अत्यंत खडतर यात्रा आहे आणि ही सहजासहजी कोणी पूर्ण करत नाही. आणि आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये किंवा माझ्या पंचक्रोशीमध्ये ही यात्रा कोणी पूर्ण केल्याचं मला आजपर्यंत माझ्या ऐकू येत नाही किंवा मी ती व्यक्ती बघितलेली नाही. असे कोणी अर्धवट केली, कोणी कारने केली, कोणी मोटरसायकलने केली, कोणी वाहनानं केली, इथपर्यंत ठीक आहे. परंतु खरोखर जी नर्मदा परिक्रमा या दोघांनी पूर्ण केली यामध्ये त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. खरंच आम्हाला या दोघांचा खूप अभिमान आहे आणि अशाच परिक्रमेच्या चांगल्या चांगल्या गोष्टी, पुण्याच्या गोष्टी आणि त्या पुण्याच्या गोष्टी करत असताना त्यांच्या परिवारालाही त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच नर्मदे चरणी प्रार्थना. धन्यवाद. नर्मदे. थँक्यू. नर्मदे हार. माझी धाकटी मुलगी आणि जावई म्हणजे तिचे मिस्टर
हे नर्मदा परिक्रमा 4 महिने, पावणे 4 महिने पूर्ण करून पायी पूर्ण केली त्यांनी. त्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान आहे. त्यांच्या तब्येती खूप ढासळल्या आणि त्यांनी जिद्दीनं केलं. हे जे काही केलं हे सगळं जिद्दीने केलं आणि निश्चय करून गेले होते घरून काही पूर्ण करायचंच आपल्याला आणि आलेत करून. म्हणून आम्हाला त्यांना कधी भेटावं असं झालं होतं. मग आम्ही 3 जण, माझी सुनबाई, मुलगा आणि मी, आम्ही इथे ओंकारेश्वरला त्यांना भेटायला आलो. खूप समाधान वाटलं भेटून. पण आमच्या 7 पिढीत तरी मी म्हणते कोणी असं केलं नसेल आणि पुढे करतं का नाही हे माहिती नाही. पण त्यांनी पूर्ण केलं, जिद्दीने पूर्ण केलं, हौसेने केलं, मनापासून केलं, भावभक्तीने केलं. हे विशेष आहे. खूप सगळं त्यांनी सगळे म्हणजे नियम पाळून केलं. त्यांनी नुसतंच नाही केलं तर सगळं नियमानुसार केलं आणि खूप छान वाटतं आम्हाला. त्यांनी जरी परिक्रमा केली स्वतः आम्हीच परिक्रमा आहोत त्यांच्याबरोबर. तर त्याचे व्हिडिओ बघत होतो ना, स्फूर्ती येत होती आम्हाला. खूप छान वाटत होतं. तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आम्ही त्यांना भेटायला आलो. असं त्यांच्या हातून चांगलं घडो, धार्मिकतेचं घडो, सगळं चांगलं घडो हीच अपेक्षा. हर नर्मदे. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा ही म्हणजे फार फार अवघड परिक्रमा आहे. ती आमच्या अक्का आणि भाऊजींनी पूर्ण केली आहे. हा प्रवास एकदम खडतर होता. पण त्यांचे व्हिडिओ पाहून आम्ही त्यांच्यासोबत परिक्रमा करतोय असाच आम्हाला अनुभव येत होता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे हर. आत्ताच आम्ही उज्जैनच्या महाकालचं दर्शन घेतलं आणि आता इंदोरला निघालोय आणि आमचं खूप छान दर्शन झालंय सकाळी. नर्मदे हर. नर्मदे हर महाराज. नर्मदे हर. आई नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एअरपोर्ट आहे इंदोरचं. आम्ही ह्या एअरपोर्टवरनं बसणार आहोत विमानामध्ये. मुलांनी तिकीट काढून दिलंय आमचं विमानाचं आणि आता आम्ही निघतोय थोड्या वेळाने. आम्हाला खरं ॲक्च्युली ट्रेननी जायचं होतं आणि भाऊ आला होता घ्यायला मला पुण्याला सोडायला त्याची गाडी घेऊन. पण आमचं सरप्राईज पोरांनी आम्हाला विमानाचं तिकीट अगोदरच काढून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं तो भाऊ औरंगाबादला रिटर्न गेला एअरपोर्टला आम्हाला सोडून. आणि आता आम्ही त्याच्यामुळे चाललो आहे. दंडकाचा थोडा प्रॉब्लेम आला होता तर ते रॅप करावं लागलं दंड आणि मग ते लगेजमध्ये टाकावं लागलं. बाकी कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. नर्मदे हर. हर हर नर्मदे.